आज माझी आई बनवून दाखवणार आहे तुम्हाला डिंकाचे लाडू कसे तयार करायचे। खरंच ती खूप अप्रतिम असे लाडू तयार करते। सर्वात आधी आपण काय काय साहित्य लागणार आहे ते पाहून घेऊया। आता या मोठ्या परातीमध्ये तुम्हाला जे मिश्रण दिसत आहे ना, ते खारीक आणि खोबऱ्याची पावडर आहे। आता हे कसं तयार केलं ते तुम्हाला सांगते। मी या ठिकाणी 3 किलो पिवळी खारीक घेतली होती आणि त्यासाठी 1 किलो सुकं खोबरं घेतलेलं आहे। 3 किलो खारकेसाठी 1 किलो सुकं खोबरं घ्या, हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे। आधी खारीक चांगली फोडून घ्यायची, त्यातली बी काढायची, 1-2 तुकडे करायचे आणि उन्हामध्ये ना 1-2 दिवस चांगले कडकडीत सुकवून घ्यायचे। त्यासोबतच ना सुकं खोबरं देखील सुकवायला घालायचं, म्हणजे कसं चांगलं असं उन्हात सुकल्यामुळे लाडू देखील छान टिकतात आणि बारीकसुद्धा चांगलं होतं। आता मी हे मोठ्या प्रमाणामध्ये लाडू तयार करत आहे, त्यामुळे घरी बारीक तयार न करता मी गिरणीमधून जाऊन हे बारीक करून आणलेलं आहे। हे पहा, अशा प्रकारे मस्त असं ह्याचा खारीक खोबऱ्याचा भुगा तयार झालेला आहे। 1.5 किलो खजूरसुद्धा घेतलेले आहेत। लाडू तयार करताना खजूरसुद्धा घालणार आहोत, त्यामुळे एकदम पौष्टिक असे हे लाडू तयार होणार आहेत। आता या खजूरची ना जी आतली बी असते ना ती आधीच काढून ठेवायची, म्हणजे कसे सर्व तयारी लाडूची झाली ना की पटकन असे फटाफट लाडू तयार होतात। आता एवढ्या खारीक खोबऱ्याच्या मिश्रणासाठी 1.5 किलो खजूर घ्या, अगदी परफेक्ट प्रमाण आहे। 1 किलो गूळ घेतलेला आहे, सुरीने चांगला असा बारीक बारीक कापून घेतलेला आहे। चिक्कीचा गूळ घ्यायचा नाही, साधाच गूळ वापरायचा आहे, केमिकल विरहित गूळ वापरा। पाव किलो काजू आणि पाव किलो बदाम घेतलेले आहेत। त्यासोबतच पाव किलो आपल्याला या ठिकाणी डिंक लागणार आहे। भरपूर डिंक घाला, त्यामुळे लाडू खूप पौष्टिक असे तयार होतात। 50 ग्रॅम मेथी लागणार आहे। त्यासोबतच पाव किलो म्हणजेच 250 ग्रॅम हालीमसुद्धा घेतलेले आहेत। आता हालीमला ना काही भागामध्ये अळीव किंवा अहळीव असे देखील म्हणतात। 1 किलो आपल्याला साजूक तूप लागणार आहे, त्यासोबतच अर्धा किलो गव्हाचे पीठ लागणार आहे। असं थोडंसं गव्हाचे पीठ घातलं ना की लाडूला बाइंडिंग खूप छान येतं। हे पहा, अशा प्रकारे सर्व साहित्याचं प्रमाण मी तुम्हाला वजनी सांगितलेलं आहे। तुम्हाला थोडंसं डिंक जास्त घालायचं असेल ना तर घालू शकता। मेथीचं प्रमाण पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंफार वाढवू शकता। आता सर्वात आधी आपल्याला जे कोरडे जिन्नस भाजायचे आहेत ना ते भाजायला सुरुवात करूयात। गॅसवरती एक मोठी कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये आता हे घेतलेले पाव किलो हालीम काढून घ्यायचे आहेत। अगदी कमी आचेवरती सतत हलवत आपल्याला हे खमंग भाजून घ्यायचे आहेत। हे पहा, एकदम जास्त डार्क रंगावरती भाजायचे नाही, नाहीतर काय होतं हालीम जळू शकतात आणि करपट लागू शकतात, त्यामुळे लाडू व्यवस्थित तयार होणार नाही। अगदी कमी आचेवरती हलकासा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। हे हालीम जेव्हा भाजतात ना तेव्हा थोडेसे असे तिळासारखे तडतड उडायला सुरुवात होते, त्यासोबतच हलकासा खमंग असा सुवास देखील येतो। हे पहा, या ठिकाणी अगदी 2-3 मिनिटांमध्ये हालीम देखील कमी आचेवरती सतत हलवत भाजून घेतलेले आहेत। आता हे भाजून घेतलेले हालीम एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि पूर्णपणे थंड करून घेऊयात। आता पुन्हा याच कढईमध्ये आपण जी 50 ग्रॅम मेथी दाणे घेतले होते ना ते देखील अगदी कमी आचेवरती हलकासा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे मेथी दाण्यांचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता, 100 ग्रॅमसुद्धा मेथी वापरू शकता, पण मला या ठिकाणी जास्त कडू लाडू बनवायचे नाही, त्यामुळे मी 50 ग्रॅमच मेथी वापरलेली आहे। आता याच कढईमध्ये आपण जे काजू आणि बदाम पाव किलो घेतले होते ना ते सुद्धा कोरडेच भाजून घेणार आहोत। मी काजू आणि बदामच वापरलेले आहे, तुम्ही अक्रोड वापरू शकता किंवा इतर काही जिन्नस असतात ना, पिस्ता वगैरे ते सुद्धा घालू शकता। तुम्ही ना हे लाडू बनवताना आपले जे पंपकिन सीड्स असतात, सनफ्लावर सीड्स असतात आणि मगज बी असते ना ती सुद्धा तुम्ही वापरू शकता। त्या बिया घातल्या ना की अजून लाडू पौष्टिक तयार होतात। हे पहा, काजू बदाम सुद्धा भाजून घेतलेले आहेत। प्लेटमध्ये थंड व्हायला साईडला ठेवून देऊयात। आता हे लाडू तयार करण्यासाठी साधारणतः आपल्याला 1 किलो तूप लागणार आहे। कढईमध्ये ह्या पळीने मी 2 पळ्या तूप काढलेलं आहे। आता आपल्याला डिंक तळून घ्यायचं आहे। सुरुवातीला ना तूप चांगलं वितळून द्यायचं, चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं आणि आपण जो पाव किलो डिंक घेतला आहे ना तो एकदम न घालता असा थोडा थोडा घालायचा आणि मस्त खमंग असा फुलेपर्यंत तळून घ्यायचा। जर तुम्ही एकाच वेळी जास्तीचा डिंक घातला ना तुपामध्ये तो व्यवस्थित तळला जात नाही, त्यामुळे तो फुलून सुद्धा येत नाही। हे पहा, मी व्हिडिओमध्ये दाखवला ना त्याप्रमाणे असा मुठीत थोडा थोडा डिंक घ्यायचा आणि तळून घ्यायचा। मस्त असा डिंक आता आपला फुललेला आहे, एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। आता ह्याच पद्धतीने आपण उरलेला सर्व पाव किलो डिंक तळून घेऊ। डिंक मस्त फुलल्यामुळे पहा ना, पूर्ण तळल्यानंतर अगदी प्लेटभर हा तयार झालेला आहे।
आता असं सर्व डिंक तळून झाल्यानंतर कढईमध्ये जे थोडंसं तूप उरलं आहे ना, त्या तुपामध्येच आपण अर्धा किलो गव्हाचं जे पीठ घेतलं होतं ते सर्व पीठ घालायचं आहे आणि कमी आचेवरती हलकासा रंग बदलेपर्यंत मस्त असं गुलाबी रंगावरती खरपूस आणि खमंग भाजून घ्यायचं आहे. सुरुवातीलाच एकदम जास्त तूप घालायचं नाही. आता कढईमध्ये साधारणतः थोडंसं 1-2 चमचे तूप होतंच, आणखी आपण 2-3 चमचे तूप घालणार आहोत आणि कमी आचेवरती अगदी खमंग असं आपण हे गव्हाचं पीठ भाजून घेणार आहोत. लक्षात ठेवा, गव्हाचं पीठ भाजताना मोठ्या गॅसवरती किंवा मध्यम गॅसवरती अजिबात भाजायचं नाही. अगदी कमी गॅसवरती आपल्याला हे खमंग भाजून घ्यायचं आहे. आता हे अर्धा किलो गव्हाचं पीठ भाजण्यासाठी साधारणतः मला 20 ते 22 मिनटं तरी लागणार आहे. एक 5 मिनटं भाजून झाल्यानंतर आणखी 2 पळी मी तूप घातलेलं आहे आणि घातलेलं तूप अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि कमी आचेवरती खमंग भाजून घ्यायचं आहे. हे पहा, या ठिकाणी साधारणतः 15 ते 20 मिनटं झालेली आहेत. अगदी कमी आचेवरती मस्त असं मी हे गव्हाचं पीठ भाजून घेतलेलं आहे. पूर्ण गव्हाचं पीठ भाजताना मी जास्त वेळ व्हिडिओ घेतलेला नाही, शेवटच्या स्टेपलाच व्हिडिओ घेतलेला आहे. आता पहा ना, गव्हाचं पीठ आधी फार पांढरं होतं, आता पहा हलकासा गुलाबी रंग आलेला आहे. अगदी ह्याच रंगावरती भाजून घ्यायचं आहे. आता हे भाजून घेतलेलं गव्हाचं पीठ मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे, ताटात मोठ्या, थंड होण्यासाठी साईडला ठेवून देऊयात. आता पुन्हा याच कढईमध्ये साधारणतः 2 ते 2.5 पळ्या तूप घालायचं आहे. तूप चांगले वितळून घ्यायचं आहे. आपण जे 1.5 किलो काळे खजूर घेतले होते ते सर्व 1.5 किलो काळे खजूर या तुपामध्ये घालायचे आहेत. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे खजूरमधल्या बिया आधीच काढून घ्यायच्या आहेत. आता तुम्ही पहा, खजूर किती मोठे मोठे दिसत आहे व तुपामध्ये जेव्हा आपण हे परतून घेऊ ना, तेव्हा पूर्णपणे अगदी मस्त असे मॅश होणार आहेत. आता हे घातलेले सर्व खजूर एक साधारणतः 4 ते 5 मिनटं आपल्याला तुपामध्ये मस्त असे परतून घ्यायचे आहेत. म्हणजे काय होणार आहे, आपले जे खजूर मोठे मोठे दिसत आहेत ना, ते मस्त असे मिळून येतील आणि अगदी छान असं ह्याचं खजूरचं मिश्रण तयार होईल. हे पहा, एक साधारणतः 4-5 मिनटं चांगलं असं मी परतून घेतलेलं आहे. परतत असताना मस्त असं थोडंसं चमच्याने चांगलं असं मॅशसुद्धा करत होती. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, खजूरचं एकदम मिश्रण जे आहे ना, ते बारीक आपोआप तयार झालेलं आहे. मस्त असं मिळून आलेलं आहे. हे पहा, परफेक्ट अगदी असंच मिश्रण तयार होईपर्यंत आपल्याला हे तुपामध्ये परतून घ्यायचं आहे. साधारणतः एक 4-5 मिनटं तरी लागतात. आता जे काही भाजायचं आणि तुपामध्ये परतून घ्यायचं होतं ना, ते सर्व काही झालेलं आहे आणि थंड देखील पूर्णपणे हे सर्व साहित्य झालेलं आहे. आता छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये ना, सुरुवातीला आपण जे हालीम भाजून घेतले होते ना, ते बारीक करून घेऊयात. हे पहा, मस्त असे हालीम बारीक करून घेतलेले आहे. जेवढी जमेल तेवढी बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे. आता जो खारीक खोबऱ्याचा आपण भुगा तयार करून घेतला होता, पावडर तयार करून घेतली होती ना, त्यावरच हे बारीक करून घेतलेली हालीमची पावडर घालून घ्यायची आहे. आता आपण जे मेथी दाणे भाजलेले होते ना, ते सुद्धा छान असे बारीक करून घ्यायचे आहेत. आता ही मेथीची पावडर पहा, छान अशी बारीक झालेली आहे. ती सुद्धा आपण ह्या परातीमध्ये काढून घेऊयात. सर्व जिन्नस जे आहेत ना बारीक केलेले, ते आपण खारीक खोबऱ्याच्या पावडरच्या वरतीच घालून घेणार आहोत. आता काजू बदाम देखील छान असे बारीक करून घ्यायचे आहेत. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे सुक्या मेव्याचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. इतरसुद्धा सुकामेवा ॲड करू शकता. हे पहा, काजू बदामची पावडर देखील यावरतीच काढून घेते. 2 बॅचमध्ये साधारणतः काजू बदामची पावडर बारीक झाली होती. ही दुसरी बॅच देखील लगेचच मी ह्या परातीमध्येच काढून घेणार आहे. आता जो आपण 250 ग्रॅम डिंक तळून घेतला होता ना, तो डिंक देखील मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा आहे. थोडा थोडा घालायचा आहे आणि मस्त असं बारीक करून घ्यायचं आहे. हे पहा, अशा प्रकारे डिंक एकदम छान असं बारीक होतो. या डिंकामुळे सुद्धा ना लाडूला खूप छान असं बाइंडिंग येतं. त्यासोबतच एकदम पौष्टिक असे लाडू तयार होतात. एकदम छान असा डिंक बारीक झालेला आहे. परातीमध्ये काढून घेऊयात. चला तर ह्याच पद्धतीने आपण उरलेला सर्व डिंक थोडा थोडा करून मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आणि मस्त असं ह्याच पद्धतीने बारीक करून घेणार आहोत. अशा प्रकारे मी सर्व डिंक बारीक करून घेतला आहे, परातीमध्ये काढून घेतलेला आहे. आता सध्या थंडीचे दिवस चालू आहे, त्यामुळे भरपूर डिंक घालून हे लाडू तयार करा. अगदी पौष्टिक असे तयार होतात. आता आपण गॅसवरती एक मोठं पातेलं ठेवलेलं आहे. फक्त गूळ वितळून घेणार आहोत. याच पातेल्यामध्ये लाडूचं मिश्रण फटाफट मिक्स करून घेणार आहे. मिश्रण जास्त आहे, त्यामुळे आधीच मोठं पातेलं घेतलेलं आहे. आता ना ह्या पातेल्यामध्ये साधारणतः अर्धा किलो तूप उरलेलं आहे. ते सर्व तूप आपण घालून घेणार आहोत. आपल्याला फक्त ना गूळ वितळून घ्यायचा आहे. गुळाचा पाक वगैरे अजिबात करायचा नाही. आज आपण अगदी सोपी पद्धत हे डिंकाचे लाडू तयार करण्याची पाहणार आहोत. तुमचं मिश्रण पूर्णपणे थंड जरी झालं ना, तरीसुद्धा एकूण एक लाडू तुमचा गोल गरगरीत तयार होणार आहे. असं नाही की मिश्रण थंड झालं त्यामुळे आपल्याला लाडू बांधता येणार नाही.
आपण यामध्ये खजूर घातलेले आहेत ना, त्यामुळे मिश्रणाला बाइंडिंग छान येतं आणि ना मिश्रण थंड जरी झालं ना तरीसुद्धा लाडू छान बांधता येतात. आपण आता जो 1 किलो गूळ घेतला होता ना बारीक कापून, तो संपूर्ण गूळ ह्या तुपामध्ये आपल्याला व्यवस्थित असा वितळून घ्यायचा आहे. लक्षात ठेवा, गुळाचा पाक वगैरे अजिबात तयार करायचा नाही आणि हे जे गूळ वितळत असताना ना अजिबात पाण्याचा वगैरे वापर करायचा नाही. आपण साधारणतः अर्धा किलो तूप घातला आहे ना, ह्या तुपामध्येच आपल्याला गूळ व्यवस्थित असा वितळून घ्यायचा आहे. लक्षात ठेवा. 1-1.5 किलो आपण ह्या ठिकाणी काळे खजूर वापरलेले आहे आणि 1 किलो गूळ वापरलेला आहे. गुळाचं आणि ह्या खजुराचं प्रमाण आहे ना अगदी परफेक्ट आहे. त्यामुळे तुमचे लाडू ना मस्त असे गोड तयार होणार आहेत. जास्तीचे गोड नाही आणि कमीसुद्धा नाही. अगदी परफेक्ट असं प्रमाण मी तुम्हाला आज सांगितलेलं आहे. हे पहा, अशा प्रकारे संपूर्ण गूळ वितळलेला आहे. गुळाचे खडे अजिबात शिल्लक राहिलेले नाही. फक्त गूळ वितळून घेतलेला आहे. गुळाचा पाक वगैरे तयार केलेला नाही. लगेच गॅस बंद केलेला आहे. आता आईने हा मोठा टोप उचलला आहे आणि हॉलमध्ये घेतलेला आहे. आता आम्ही इथेच फटाफट हे लाडूचं मिश्रण आहे ना ते तयार करून घेणार आहोत. आता गूळ वितळल्यानंतर लगेच गॅस बंद केला होता. आता हा जो गूळ आहे ना तो फार गरम आहे. या गरम गरम मिश्रणामध्येच आपण हे जे लाडूचं सुकं मिश्रण भाजून घेतलं होतं ना ते सर्व एकत्र करायचं आहे. ह्या वितळलेल्या गुळामध्ये घालायचं आहे. आता ह्या परातीमध्ये सुरुवातीला खारीक खोबऱ्याचं मिश्रण होतं, त्यावरती मी भाजून घेतलेलं सर्व मिश्रण बारीक केलं आणि ह्या परातीमध्येच घातलेलं होतं. आता हे पहा, अशा पद्धतीने हे जे लाडूचं सुकं मिश्रण आहे ना ते असं फोडून घ्यायचं आहे आणि चांगलं असं ह्या वितळलेल्या गुळामध्ये मिक्स करायचं आहे. आपण ह्यामध्ये खजूर घातलेले आहे त्यामुळे अजिबात टेन्शन घेऊ नका. हे लाडूचे मिश्रण जे आहे ना थंड जरी झालं ना तरीसुद्धा मस्त असं हे लाडू बांधता येणार आहे. हे पहा, अशा प्रकारे परातीमधलं सर्व सुकं मिश्रण मी ह्या वितळलेल्या गुळामध्ये काढून घेतलेलं आहे. लगेचच आपण हे जे गव्हाचं पीठ भाजून घेतलं होतं ना ते देखील सर्व आपल्याला ह्या स्टेजला घालायचं आहे. हे पहा, गव्हाचं पीठ देखील घालून घेतलेलं आहे. आता आपण जे खजूर तुपामध्ये मॅश करून घेतले होते ना ते सुद्धा घालायचे आहेत. आता विशेष म्हणजे ना या खजूरमुळे आपले लाडू खूप पौष्टिक असं तयार होणार आहे. त्यासोबतच ना बाइंडिंग खूप छान येतं. हे पहा, अशा प्रकारे सर्व 1.5 किलो खजूर जे आहे तुपामध्ये मॅश करून घेतलेले, परतून घेतलेले ते सर्व आपण या मिश्रणामध्ये काढून घेतलेले आहेत. आता आपल्याला अगदी फटाफट हे काम पुढचं करायचं आहे. फटाफट या वितळलेल्या गुळामध्ये हे लाडूचं जे कोरडं मिश्रण आहे ना ते अगदी व्यवस्थित असं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. सुरुवातीला चमच्याने मिक्स केलं तरीसुद्धा चालेल, कारण ना जो गूळ आहे ना तो फार गरम आहे. फटाफट हे करायचं आहे. लक्षात ठेवा, कारण की थोडंसं मिश्रण कोमट असताना किंवा गरम असताना जर तुम्ही हे लाडू बांधले ना तर फटाफट बांधले जातात. आणि हे लाडूचं मिश्रण आहे ना ते संपूर्णपणे असं व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर ना आपण पुन्हा थोडं थोडं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालणार आहोत आणि 1-2 वेळा असं पल्स मोडवरती फिरवून घेणार आहोत. त्यामुळे काय होतं, आपण जे खजूर घातले आहेत ना ते खजूर आणि गुळाचं जे मिश्रण आहे ना वितळलेला ते अगदी व्यवस्थित असं एकसारखं लाडूच्या कोरड्या मिश्रणामध्ये मिक्स होतं. त्यामुळे ना एकसारखं असं हे मिक्स झाल्यामुळे लाडूसुद्धा व्यवस्थित लागतो. त्यासोबतच बाइंडिंग देखील छान येतं. हे पहा, अशा प्रकारे सर्व मिश्रण जे लाडूचं आहे ना ते व्यवस्थित असं मी मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण मी थोडं थोडं मिश्रण सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालणार आहे आणि थोडं थोडं पल्स मोडवरती फिरवून घेणार आहे. हे पहा, अशा प्रकारे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं घातलेलं आहे आणि पल्स मोडवरती फिरवून घेतलेलं आहे. आधीच ती व्हिडिओ मी घेतलेली नाही, ती स्किप केलेली आहे, म्हणजे माझ्या लक्षातच राहिलं नाही ती व्हिडिओ घ्यायची. आता आपण लगेचच लाडू बांधून घेणार आहोत. मिश्रण गरम गरम असतानाच लाडू सुरुवातीला बांधून घ्यायचे आहे. थंड जरी झाले ना तरी काहीच हरकत नाही. आपण ह्यामध्ये खजूर घातलेले आहे त्यामुळे सुद्धा लाडू छान असे बांधले जातात. हे पहा, मस्त असे आपले गोल गरगरीत लाडू तयार होत आहे. प्लेटमध्ये ठेवून देऊयात. हे पहा, पातेल्यातलं सर्व मिश्रण जे आहे ना ते पूर्णपणे संपलेलं आहे. थोडं थोडं मिश्रण मी मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेतलेलं होतं. ताटामध्ये अगदी थोडंच मिश्रण राहिलेलं आहे. अगदी शेवटचे लाडूसुद्धा मस्त असे गोल गरगरीत बांधले गेले आहेत. इतके सुंदर असे लाडू तयार झाले. तुम्हाला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे यामध्ये खजूर घातलेले असल्यामुळे ना लाडूचं मिश्रण थंड जरी झालं ना तरीसुद्धा खूप छान असे गोल गरगरीत लाडू तयार होतात. हे पहा, थोडीशी क्लिप घेतल्यानंतर आम्ही दोघींनी मिळून हे लाडू तयार केलेले आहेत. अगदी मस्त असे लाडू तयार झालेले आहेत.
साधारणतः खारीक खोबऱ्याचं जे सुकं मिश्रण गिरणीमधून दळून आल्यानंतर ना 3.5 किलो भरलेलं होतं आणि इतर सर्व काही जिन्नस घातल्यानंतर बरोबर टोटल हे 5 किलोचे लाडू तयार झालेले आहेत. तयार झाल्यानंतर आम्ही वजन केलं तर बरोबर 5 किलो हे लाडू तयार झालेले आहेत. जर तुम्हाला 5 किलोचे लाडू तयार करायचे असेल ना, तर हे सर्व काही वजन सांगितलेलं आहे ना, त्याप्रमाणे माप घ्या आणि लाडू तयार करा. खरंच खूप छान तयार होतात. संपूर्णपणे जास्तीचा गूळ वापरण्यापेक्षा खजूर आणि गूळ घालून तयार केलेले लाडू अजूनच पौष्टिक असे तयार होतात. कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? आवडली असेल तर जरूर करून पहा. आईने बनवलेले लाडू आहे, त्यामुळे व्हिडिओला एक लाईक जरूर करा. रेसिपी आवडली तर करून पहा. चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.